मग सोनबाई कशी अचानक आलीच ग? मला तिकडे करमतच नव्हतं पण मी लवकर आले या. तिला कोणा घेतला या? तिला हाय की यायले अन्न घेऊन त्याला. बाई कोणतरी करावा काहीतरी करावं. अचानकच कशी आलीच ग तू? त्याला काय फोन करायचा? मला माहिती बी नाही माय. आम्हाला करमतच नव्हतं पण मी आले निघून. दर्शन बाय पाणी. आम्हाला पाणी अगं अचानक कशी आलीच बाई तू? बाय काय सांगू तुम्हाला कथाची कहाणी. किती परेशानी झाली फोन माझी. फिर लावायचा ही रक्षाबंधन होऊन येणार होती जणू की. नाही नाही आली मला तिथं करमत नाही म्हणून मी आले इकडं. तिथं काय सण असल्या आणि वाटणं ना काय नाही. मला बी नाही बाई इकडं करमलं. तू तिकडे गेली तर मला बी करमलं नाही एकटीच. काय बघ शहरामध्ये पंचमी असल्यावर तरी वाटते का सण त्याच्या त्याच्या घरामध्ये बसते. इकडे बी काय सांगू माय आई तुम्हाला. बाय बाय म्हणून नुसतं माझ्याकडून काम करून घेतलं त्यांनी. नुसती माझी बेजारी केली. मरणाचं काम करायला लावतात माय तिकडे गेल्यावर. इथंच बरं आहे माय आपलं. तुम्ही मला करू लागत तुला म्हणलं होतं पंचमीला म्हणलं होतं का नाही? काय मला बाय बाय म्हणून गोड गुडगुड माझ्याकडून काम करून घेतलं सरायनं. जाऊ नको म्हणलं होतं तुला. अगं काय काम करून घेतलं एवढा तुझ्याकडून तर? सगळं काम करून घेतलं की माझ्याकडून सगळं लग्न काढून घेतला. घरं धुवून घेतल्या धुण्या भांड्या सगळं मलाच करायला बरं लावलं. हिला काम नका मग तिथं करायला लावलं तुला काम. बघा की माय सगळं का आता मी जाणार नाही माय आता इथंच राहणार आहे मी. बस माय तुलाच करमत नाही. जावंच वाटतंय. जायचं जायचं जायचंच म्हणतेस बाई तू. जा वाटते किंवा बाहेर आहे की किती बी हो केलं बरं, आता तरी. तुला म्हणलं होतं की कवा जायचं कवा नाही. कोण्या सणाला जायचं कोण्या नाही. लय काम करून घेतलं माझ्याकडून. माझी पाठ कंबर मोडून टाकली. चांगला जा बाय उद्या दवाखान्यात. जाते माझी लय कंबर दुखायली या. दवाखान्यातून ये जाऊ. हो पण माझ्याकडून धुणं भांडे सुद्धा करून घेतले. चांगलं आहे बाई. लेक मातेला किती लोक सांभाळतय किती करतय. बरं तुला काम लावलं. हो माय लय काम करून घेतलंय त्यांनी माझ्याकडून. आई कुणाला सांगू नका बरं नाही तर सगळ्या मला विचारते तुला काय काम लावलं काय काम लावलं. कुणाला सांगतात बिनतात घराच्या बाहेर तरी हाका बाई. होय की माय बोलत बोलत सांगतात तुम्ही तुमचं काय आहे नाही गं माय, आपण कानाला खडा लावायचा आपल्या. मला सगळं येतात घरी माय तुला काय काम लावलं ग एवढं मला विचारताना. मी जर बोले तर कानाला खडा लावायचा माझ्या. घरी मला म्हणतो तुला काय एवढं काम लावलंय म्हणू नका कुणाला काय. नाही गं माय, मी कशाला तुम्हाला म्हणायला जाऊ मी आली वा. नाही रे बाबा आपण कशाला म्हणायचं. सांगतात हे बघ आमच्या इथं किती झोके होते विचार आम्हाला. तिकडे एक पण झोका नाही मला घरात 2 झोके बांधले होते आपल्या ह्याला लिंबाला. हो 2 बांधले ते झोके. वडाला ह्याच्या पेला होता उंगराला बांधला होता झोका. तिकडं वरी बोलवलं होतं पण मला बोलवलं तरी मी गेले नाही. कर्मच ना काय करू मी घराच्या बाहेरच निघाले नाही. हो माहिती तरी मला नुसतं काम काम काम. कुठं जाऊ तिथं झोका खेळायला. इथं थांबले असते तर बरं झालं असतं. झोके खेळायला लागतात. बहिणीनं झोके खेळायला लागतात 5. भावाच्या बहिणीनं. कुठं झोके कुठं झाड कुठं काय आहे तिथे झोके बांधायला. पान खावा लागतंय भावाच्या बहिणीनं. उपास धरावा लागतोय. धरला होता का नाही? उपास धरला होता की. काय चालू आहे सासू सुनाच्या गप्पा? पंचमी कशी काय अचानक आली? तुला बी फोन नाही मला बी फोन नाही. कसं काय काय सांगायची तुम्हाला. माझं मरणाचं काम करून घेतलं माझ्याकडून. पाय माझी कंबर मोडून टाकली. त्याच्यामुळं पळाली. बघा म्हणलं होतं तुला म्हणलं तुला काय काम लावलंय का एवढं म्हणून सांगून घेतली. आता काही येत नाही. येत ना मला बी वाटलं की राख्या पुलवाची येते का काय की पण लगेच आली जा जाऊ. पंचमी 2 दिवसात वापस. काय केलं होतं काम जेवढं लावून करून घेतलं माझ्याकडून तर. एवढं ताणीच होते का ती? मग सगळं धुणं भांडे सगळं स्वयंपाक माझ्याकडूनच करीत होते. बाय बाय म्हणून लावला का की तुला बाईला? आता बाय काय जात आता अकल गडी बाईची बाबा. आता कसं आहे जायचं मग बाईला. जायचं बाईला. तरी जावंच वाटत असते र. किती बी काम लाव जा माय मायला जावंच लाडानं बाई 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 म्हणून म्हणून लावणार तुला बाईला. मग काय आहे तर म्हणायचं की मागे मी काय बसाय आले का काम करायला आले म्हणायचं. सांगितल्यावर कसं त्यांना म्हणावं. त्यांना काय वापस बोलावं. हो माय करते बाय बाय म्हणून घेतलं काम. माय माणसारखे नसतं काय केलं. मी म्हणा असता माय करा अगं बसा. मी आले 2 दिवस पाहुणे म्हणून. आपण नसते बाबा केलं करून घेतलं काय सांगावं आता. जायचं आणखी जावं वाटतंय. किती बी काम केलं तरी माय राहते. जायचं राखी पौर्णिमेला जावंच लागते. राखी बांधायला भावाला. थांबायचं की राखी पौर्णिमा बसतो? कशाला थांबायचं किती आता नुसतं जायचं वापस यायचं. सगळे खोबरे वगैरे काढून आले. हो इथं काही चांगली होते का तसं म्हणायला गेला होता. नाही तिथं शरीर आहे तसंच आहे पण तिथं कसं ताणावं त्यांना बरं.
हाय तसंच हाय शर्यतीचं काय अगं शर्यत बाय आलं नाही, बाय नाही. लाडी गुडी बाय बाय म्हणून बाय करून नाव घेतलं काम माझ्यासारखीला करत. केलं नसतं काम बस आकरच म्हणले असते मी आले 2 काय दिवस. करा आपल्याला अगं ते तसं नाही तिला वाटलं इकडे बी काम आहे तिकडे बी काम आहे चला पळा इकडे जरा हा, कमी- का तिकडे तर जास्त लागलं काम. तिकडे तर जास्त काम लागलं उलट झालं हा, तिच्याकडे झालं असं. काय माहिती, आता जात नसते हो, आता राखी पौर्णिमेला आता मी जाणार, येणार चार पोळ्या केल्या तर माझा सुकाळ का दुकाळ झाला ती सध्या खायला कोण नाही म्हणून आता तिला पळाली बसून तरी कसं खावं नुसतं. म्हणून पळाली तिकडून नाही येत नव्हती ती लेकीनं बसूनच खावं लागत असतं या नाही नाही आपल्याला बी बघू वाटत नाही आई थोडंफार करावं वाटतं या. मग त्यांना तरी कसं काम लावावं तसं अगं लावलं नाही त्यांनी लाड्या लाड गुड लाडी गुडी म्हणून घेतलं बाई माय काम माय करून. माय म्हणून माय एवढं कर माय तेवढं कर माय एवढं राहिलं माय जाऊ दे ना, आता केलं झालं केलं आता काय काढत बसायचं सांगू नका कुणाला, नाही तर मला भांडते सगळे. बरं बरं करून द्या जरा आराम लय काम करून आले हो तर. बाय, माझी कबर गेली हो माय, काय कर बाय, कर आराम. बरं आराम घे मग टाकीच्या अंगावर बंद कर नाही पिंजरा, हो झोपू बाय, दे. बंद कर, बंद कर. नाही आराम करून कर द्या आराम जरा तिला बसू द्या मला जरा आता आताच आली वा दमून मी. बरं 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 कर मासून बाय आराम आता हो बाय, बसू द्या बरं, नाही मला जरा शांत जरा बरं बरं निवांत. बसू करा द्या. करा आराम करा आधी दमून आलो मी मी झाडून काढते मग आता हो, बाहेर हो, काढा. करा आराम